मित्रांनो, कोकणातली बहुतेक झाडं आपल्या महाराष्ट्रातल्या बाहेरच्या भागात पण होतात. मसालावर्गीय सगळे कोकणात होतात असं म्हणतात. परंतु एक झाड त्यातलं असं आहे की ते फार क्वचितच कुठेतरी दिसतं त्या मसालावर्गीय पिकांमध्ये, आणि ते झाड म्हणजे जायफळाचं झाड. जायफळ कोकणातच फक्त महाराष्ट्रात तरी होतात, बाकीकडे मी तरी कुठं पाहिलेलं नाही आहे. तर ते झाड कसं असतं हे आपल्या शेतकऱ्यांना समजावं, त्याचं फळ कसं असतं काय, म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. हे सगळं जायफळाचं झाड आहे. याचं तुम्हाला दिसेल की आत्ता हे जायफळाचे कळ्या आल्या आहेत. ह्या कळ्या मोठ्या होऊन त्याचं फळ तयार होण्याला जवळपास 1 वर्ष जातं. तुम्हाला याच्यावरनं लक्षात येईल की आता ह्या कळ्या आल्या आहेत आणि हे जायफळ याला तयार होण्याच्या अवस्थेला आलं आहे. तर हे यावर्षी ते पुढच्या वर्षी एवढा लंबा प्रवास या फळाचा असतो. इथे तुम्हाला आता हे फळ आणखी तयार व्हायचं आहे. तयार झालेलं फळ तर फार क्वचित दिसतं. ते कसं असतं ते मी दाखवतो तुम्हाला. आता हे बघा, हे वाटल्यास मी हे तोडून घेतो आणि बाहेर घेतो तोडून. हे बघा, या एकाच फळातनं ही जायपत्री, हे जे लाल दिसते हे जायपत्री आहे, आणि आतमध्ये तुम्हाला हे दिसेल हे काळं झालेलं जे नंतर हे होऊन याचं जायफळ तयार होतं. याला लाकडासारखा रंग दिसतो आणि हे त्याचं फळ आहे. ह्या फळाचा काही फारसा उपयोग होत नाही. थोडा सुगंध असतो पण ते फार काही होत नाही, ते फेकून देतात. आणि हे जायफळ आपल्यापर्यंत येतं. ही वरची वाळली की याचाही रंग बदलतो, याला आपण जायपत्री म्हणतो. तर हे तुम्हाला दिसावं म्हणून मी आज हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. कारण महाराष्ट्रात हे एकच झाड असं मी पाहिले की ते फारसं कुठं दिसत नाही. आत्ता माझ्यासोबत कॅमेरा ऑपरेट करतायत ते राजकुमार शेटेजी, आणि हे सगळं देखभाल आत्ता आम्ही जिथे आहे तिथे आम्ही सगळं कोकणची जी वाडी म्हणतात ती वाडी डेव्हलप करतो आहे. तर ही सगळी झाडं तुम्हाला दिसतील, ही पूर्ण जायफळाची झाडं आहेत. हे इथं हे जे जायफळ पाहिलं तुम्ही, हे आता मागे पण दिसेल तुम्हाला. हे बघा, इथे पण जायफळ लागलेले आहेत. आता हे शेवटच्या स्टेजचे आहेत, आता संपले. हे खरं मागच्या महिन्यात तयार व्हायला पाहिजे होते, परंतु इथल्या कोकणातल्या जुन्या जाणकार लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जास्त माती जर असेल तर मग जायफळ तयार व्हायला उशीर लागतो. पण हेच जर कातळ म्हणतात, म्हणजे खडकाळ जमीन जर असेल जी कोकणात सगळीकडे दिसते ती असेल तर थोडं लवकर तयार होतात. तर हे आता खरं उशीर झालेला आहे याला. तर ही सगळी नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. धन्यवाद.